कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे गणपती बसवायला पैसे नव्हते। कोरोनाच्या काळात मनसेची साथ म्हणून हा कार्यक्रम आम्ही चालू केला होता। आपला धर्म टिकावा म्हणून आम्ही गणपती तुमचा आणि किंमत तुमची असा कार्यक्रम चालू केलेला आहे। सध्या मी पुण्यातील कसबा पेठ या भागामध्ये आहे। या ठिकाणी गणपती तुमचा आणि किंमतही तुमचीच अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किंवा महाराष्ट्र सैनिक जे प्रल्हाद गवळी आहेत त्यांच्या वतीने इथे आयोजित करण्यात आला आहे। स्वतः प्रल्हाद गवळी आपल्यासोबत आहेत। प्रल्हाद दादा, हा उपक्रम आयोजित केला आहे गणपती तुमचा किंमतही तुमचीच, काय भावना आहे हा उपक्रम राबवण्यामागची? नाही, याच्या मागची भावना अशी आहे की कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे गणपती बसवायला पैसे नव्हते। त्याच मनसेने असं ठरवलं होतं की बाबा कोरोनाच्या काळात मनसेची साथ म्हणून हा कार्यक्रम आम्ही चालू केला होता। परंतु याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि साहेबांच्या आदेशामुळे आम्ही तो कंटिन्यू आज 4थं वर्ष चालू केलं आहे आणि यातनं सर्वसामान्य कुटुंबाला परवडेल अशा मोठमोठ्या मूर्त्या आम्ही त्यांना एकदम शून्य किमतीत देतो। आणि याचा उद्देश असाच आहे की बाबा सर्वांच्या घरी गणपती बसावा आणि सर्वसामान्य लहान लहान बालगोपाळांना मोठे गणपती बसवता यावे आणि आपला धर्म टिकावा म्हणून आम्ही गणपती तुमचा आणि किंमत तुमची असा कार्यक्रम चालू केलेला आहे। यावर्षी गणपती तुमचा किंमतही तुमचीच या उपक्रमाच्या नियोजनामध्ये ज्यांनी सर्वाधिक लक्ष घातले ते साईनाथ चकोर आपल्यासोबत आहेत। साईभाऊ, काय सांगाल, किती मूर्त्या यावर्षी वितरित करतोय आपण यावर्षी 7 ते 7.5 हजार मूर्त्या वितरित करतोय। आत्ता आपली बुकिंग झालेली आहे 3-3.5 हजार आणि 3-3.5 हजार बुकिंग आजपासून चालू होईल। नक्की आपला जर हा उपक्रम असेल किंवा ह्याचा मध्यबिंदू जर पाहिला तर कसबा पेठेत हा उपक्रम चालतो किंवा पेठांच्या भागांमधले लोक या ठिकाणी मूर्त्या बुक करतात किंवा बाहेरचेही लोक करतात। कुठली लोक या ठिकाणी? आपल्याकडे रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ आणि कसबा पेठ या भागातली लोक आपल्याकडनं मूर्ती बुकिंग करून घेऊन जातात। आणि इतर बाहेरच्याही पेठा आपल्याकडं बाहेरचे बी शहराच्या बाहेर बालेजनगर, कोथरूड, कर्वेनगर, अप्पर, सुप्पर, इंद्रनगर, सिंहगड रोड या भागातल्याही लोकांना आपण मूर्ती देतो। तर मराठी आणि हिंदू सण टिकावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव रस्त्यावर येतच असते। अनेक आंदोलनं असतील किंवा कायदे मोडण्याचं कामही महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असते। मात्र एक दुसरी बाजू जर याची पाहिली तर सर्वसामान्यांना हे सण साजरे करता यावे यासाठी हे मूर्तींचं वाटप किंवा गणेश मूर्तींचं वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात येते। कॅमेरामन कृष्णा बुरसेसह मी प्रणव डमाले, मनसे सोशल, पुणे।